श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 3 वर्षातून एकदाच येणारा अतिशय पवित्र आणि पुण्यदायी अधिक महिना आता संपत आला आहे। हा महिना भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचा महिना आहे। जर तुमच्या आयुष्यात पैशाची चणचण नसेल, मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील, लग्न जमत नसेल किंवा घरात सतत आजारपण आणि पितृदोष असेल तर अधिक महिना संपण्यापूर्वी गोमातेचीच म्हणजेच गायीची सेवा करण्याची शेवटची सुवर्ण संधी सोडू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अधिक महिन्यात गायीचे काय महत्त्व आहे, त्याची पूजा कशी करावी, पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि अशी कोणती एक गुप्त वस्तू आहे जी गायीला खाऊ घातल्याने तुमचे सर्व दुःख क्षणात दूर होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरत असते। व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या सनातन धर्मात गायीला केवळ एक प्राणी मानले जात नाही, तर ती गोमाता आहे। आपल्या शास्त्रानुसार गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। अधिक महिना हा पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जातो। या महिन्यात केलेल्या कोणत्याही दानाचे आणि सेवेचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत 10 पट जास्त मिळते। जेव्हा आपण अधिक महिन्यात गायीची सेवा करतो तेव्हा एकाच वेळी 33 कोटी देवी देवतांचा आणि थेट भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। ज्या घरात गोमातेची सेवा होते तिथे गरिबी कधीच टिकत नाही। अधिक महिन्यात गायीची सेवा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते। पूजा करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे। सर्वात आधी गोमातेच्या पायावर थोडे स्वच्छ पाणी किंवा गंगाजल अर्पण करा। गायीच्या कपाळावर हळद, कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावा। गोमातेला अक्षदा आणि एखादे फूल अर्पण करा। शक्य असल्यास गायीला 1 किंवा 3 प्रदक्षिणा घालाव्यात आणि तिच्या पाठीवरून हात फिरवावा। शास्त्रानुसार गायीच्या पाठीवर सूर्य तिथून नाडी असते, तिथून हात फिरवल्याने घरातील आजारपण दूर होते। शेवटी गोमातेच्या चरणांना स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा सांगावी। बऱ्याचदा आपण नकळत काही चुका करतो ज्यामुळे पुण्याऐवजी दोष लागतो। म्हणूनच गायीची सेवा करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। चुकीचा अन्नपदार्थ देऊ नका। गायीला कधीही शिळी अन्न, उरलेले खरकट किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून अन्न देऊ नका। घराबाहेर गाय आल्यास तिला मारून किंवा ओरडून हाकलून लावू नका। अधिक महिन्यात दारात आलेली गाय म्हणजे लक्ष्मीचं रूप असते। जर तुम्ही गायीला काही खायला घालत असाल तर ते स्वच्छ आणि ताजे असावे। आता वळू या व्हिडिओच्या मुख्य भागाकडे। अधिक महिना संपण्यापूर्वी गायीला ही एक वस्तू नक्की खाऊ घाला। ही वस्तू म्हणजे काय आहे ते आपण बघणार आहोत। बघा, या उपायामुळे काय होणार आहे तर तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष नसेल, नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर गाय संबंधातील हे उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांचे बुध आणि गुरुग्रह बलवान होतो। त्यामुळे त्यांची बुद्धी तीव्र होते आणि करिअरमधल्या सर्व अडचणी दूर होतात। त्याचबरोबर घरात पितृदोष असेल तर पुरुषांची प्रगती थांबते आणि कटकटी वाढतात। अधिक महिन्यात हा उपाय केल्यामुळे पूर्वज आणि आपले पितृ तृप्त होतात, त्यांचा आशीर्वाद मिळतो। पितृदोष नेहमीसाठी नष्ट होत असतो। ज्या तरुण तरुणींच्या लग्नात सतत अडचणी येत आहेत, वय वाढत आहे, त्यांनी अधिक महिना संपण्यापूर्वी गायीला जर हा उपाय तुम्ही गायीपाशी केला तर काय होणार आहे, यामुळे तुमचे विवाहाचे अत्यंत योग जुळून येणार आहेत। त्याचबरोबर गुरुग्रह देखील मजबूत होणार आहे। जर तुमच्यावर कर्ज झाले असेल किंवा पैसा टिकत नसेल तर गायीला हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे। घरात धनाचं आगमन सुरू होते, गरिबी जी आहे ती कायमची संपून जाते। तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया। या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता, पण जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून तुम्ही गुरुवारी हा उपाय करा। पण नाही गुरुवारी शक्य तर एकादशीला किंवा पौर्णिमेला करा, किंवा इतर कोणत्याही दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। फक्त घरामध्ये हा उपाय करत असताना सुतक, पिरियड्स वगैरे काही नको असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। या उपायामुळे मुलांच्या अडचणी संपतील, पितृदोष नष्ट होईल, विवाह जुळतील, पैशांच्या समस्या दूर होतील। अशी ही चमत्कारी जी वस्तू आहे तर ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप विशेष स्थान आहे। गायीमध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि या अधिक मासामध्ये 33 कोटी देवी देवतांची पूजा केली जाते। आणि 33 वानाला किती महत्त्व असते सर्वांनाच माहिती आहे की या 33 अंकामध्ये सर्व प्रकारचे पदार्थ जे आहेत ते दान केले जातात।
तर बघा, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरीही तुमच्या कष्टाचा, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल. त्याचबरोबर सतत घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होत असतील, केलेल्या कष्टाचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसेल. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही त्या प्रमाणामध्ये आपल्याला यश मिळत नाही. अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना, तर त्या सर्व समस्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे. स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. फक्त जर घरातील स्त्रीने म्हणजेच घरच्या कर्त्या लक्ष्मीने जर हा उपाय केला तरी चालेल. दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. आता काय करायचं आहे, सर्वात प्रथम ज्या दिवशी तुम्ही गाईच्या समोर हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये छान हळद टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर आपली रोजची जी काही घरातील देवपूजा असेल तर ती सर्व करून घ्यायची आहे. भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे, श्रीकृष्णांचे स्मरण करायचे आहे, माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ असते ना, तर ती तुम्हाला भिजवायची आहे. ती थोडीशी भिजली की त्यामध्ये थोडासा गूळ तुम्हाला मिक्स करायचा आहे. आता त्यानंतर एक चपाती घ्यायची आहे. त्या चपातीवरती हरभऱ्याची डाळ आणि जो गूळ आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे एका प्लेटमध्ये. त्यानंतर हा नैवेद्य आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे. तुमच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत. एखादी इच्छा असेल की तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी बोलू शकता. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून हा जो नैवेद्य आहे तर तो फिरवायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल तर त्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे आणि आता आपल्याला हा उपाय करायचा आहे. सर्वात अगोदर गायीची सांगितलेल्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर हा नैवेद्य गाईला खाऊ घालायचा आहे. गाईला हा नैवेद्य खाऊ घालत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जो उपाय सांगितलेला की गाईच्या पाठीवरनं तुम्हाला हात फिरवायचा आहे आणि तुमची इच्छा परत एकदा व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय झाल्यानंतर गाईला थोडंसं पाणी द्यायचं, ते पिण्यासाठी द्यायचं. यामुळे काय होतं की आपण केलेल्या उपायाचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. खूप छान, खूप साधा आणि सोपा उपाय आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. ज्या काही जीवनामध्ये अडचणी येत असेल, दुःखांचा सामना करावा लागत असेल किंवा जे काही संकटे येत असतील तर ते सर्व दूर होईल. अधिक मासामध्ये जितक्या वेळेस तुम्हाला हा उपाय करणं शक्य होईल तितक्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुम्हाला ज्या काही सर्व अडचणी येत असतील त्या दूर होताना दिसून येतील. फक्त ज्या वेळेस आपण कोणताही उपाय करतो, सेवा करतो तर ती फक्त भक्तीने, श्रद्धेने करण्याची गरज असते. आता बघा, फक्त उपाय करून उपयोग होत नाही, तर यासाठी आपले कष्टही तितकेच महत्त्वाचे असतात. आपण हे उपाय का करत असतो? कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह जे आहेत ते कमजोर झालेले असतात. कुठेतरी आपल्याला आपल्या ग्रहांची साथ मिळत नसते. तर ते कमजोर झालेले ग्रह मजबूत व्हावेत यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो. तर फक्त श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करा. 33 कोटी देवतांचे स्मरण करून हा उपाय करा आणि बघा, नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या तुम्हाला दूर होताना दिसून येतील. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.